ओम गं गणपते नमः। श्री गणेश गीता अध्याय 4 संन्यास योग मुक्त भावानुवाद। वरेण्य म्हणाले, हे भगवन, आपण निष्काम भावाने कर्म करीत चित्त शुद्ध झालेवर कर्मत्याग कर्मसन्यास यास ज्ञानाचे कारण सांगता, मग कर्मयोगास ज्ञानाचे कारण असेही सांगता। या दोन्ही मधील जे माझे करिता हितकारी असेल ते सांगा। अधिकाराच्या भिन्नतेने कर्मयोग नि कर्मसन्यास दोन्ही मुक्ती साधन आहेत, मात्र दोन्हीमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेषत्वाने श्रेष्ठतम आहे। भगवान म्हणाले, श्री गणेश म्हणाले, तो द्वंद्व आणि दुःख सहन करूनही कोणाचा द्वेष नाहीच करत, ना कोणत्या गोष्टीची इच्छा करत असा प्राणी तत्काळच सर्व कर्मबंधनापासून मुक्त होऊन जातो। कर्मसन्यास आणि कर्मयोगास मूढनी अज्ञानी जन पृथक पृथक मानतात, मात्र ज्ञानी पंडित त्यास एकच मानतात। जे फळ कर्मसन्यासामुळे प्राप्त होते तेच फळ कर्मयोगामुळेही प्राप्त होत असते। तो कर्मसन्यास आणि कर्मयोगास एक म्हणून जाणतो तोच यथार्थपणे जाणतो। पंडित जन फक्त कर्माच्या संन्यासासच नाही म्हणत, योगी जर इच्छारहित कर्म करेल तर तो ब्रह्मच की होऊन जातो। शुद्ध चित्त मनास वशीभूत करणारा, जितेंद्रिय योगामध्ये तत्पर आणि संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये स्थित आत्म्यात पाहणारा योगी पुरुष कर्म करीत असताही त्या कर्मफळाने लिप्त नाहीच होत। तत्वास जाणणारा योगयुक्त आत्मवान पुरुष मी कर्ता आहे असे मानित नाही, तर एकादश इंद्रिये कर्म करतात असे मानित असतो। तो कर्म करणारा सर्व कर्मे ब्रह्मार्पण करीत असतो। तो त्या प्रकारे पाप पुण्याने लिप्त नाहीच होत, जसे जळात पडलेले सूर्यबिंब हे पाण्याने लिप्त नाहीच होत। योगास जाणणारे चित्त शुद्धीच्या निमित्ते आशा फलाशेचा त्याग करून शरीर वचन बुद्धी इंद्रिय आणि मनाने कर्म करीत असतात। योगहीन मनुष्य कर्मफळाच्या इच्छेनेच कर्म करीत असतो, त्यामुळे कर्मबीजाने बंधनात पडतो आणि मग यामुळेच दुःखाची प्राप्ती होत असते। योगीस उचित आहे की मनाने संपूर्ण कर्मांचा त्याग करून सुखाने राहावे आणि उत्तम नगरात वास करीत आनंदानेच त्याने काही करू नये किंवा करूनही घेऊ नये। त्याने असे समजू नये की मी क्रिया करतोय, न कोणते कर्तृत्व पण माझ्यामध्ये आहे, न मी काही निर्माण करतो, न माझा क्रिया बीजाबरोबर काही संबंधच आहे। हे सर्व मूळ शक्ती म्हणजेच प्रकृतीनुसार स्वयंच घडत असते। हे राजन, विभू आत्मा विश्वात्मा कोणाच्याही पुण्य आणि पापांना स्पर्श नाही करीत।